आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा ते मीरा वहिनीला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। या बावळट मुलीमुळे जे नको होतं तेच झालं। मीरा कुठे आहे हे अंबिकाला कळू द्यायचं नव्हतं। हे बघा, माझ्या मनावर कसलाच परिणाम झालेला नाहीये। माझ्या घरच्यांना ना गैरसमज झालाय फक्त। मला सांगा, डॉक्टर कधी येणार आहेत? डॉक्टर कशाला? हो, ते तपासतील ना मला म्हणून। अहो ताई, हे जिथले एडबॉय आणि यांना सगळी बेसिक ट्रीटमेंट माहीत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। अहो, आपण डॉक्टरांकडे जाऊयात ना, म्हणजे डॉक्टर मला तपासतील ना, त्यांना कळेल मला काहीच झालेलं नाहीये। तुम्ही चला ना, आपण तिकडे जाऊया लगेच। चला ना, आपण जाऊयात ना, मला काहीच झालेलं नाहीये। चला ना। ओ, इथे आल्यावर सगळेजण असंच बोलतात। या तुम्ही बसाई। नाही, हे बघा, मला खरंच काही झालेलं नाहीये। हो, नाही, तुमचा गैरसमज होते। माझ्या घरच्यांना सुद्धा गैरसमज झालाय, मला नाही झालाय काही। बस इथे या। अहो, तुम्ही असं काय बोलताय? मला खरंच ट्रीटमेंटची गरज नाहीये। मी खरंच सांगते तुम्हाला। जास्त बोलू नका ना, मुस्काट फोडून टाकीन। ट्रीटमेंटची गरज आहे किंवा नाही हे आम्ही ठरवू, तुम्ही नाही। हा, लवकरात लवकर हिला शॉक देऊन टाकूया आणि मॅटर का तो क्लोज करूया ना। शॉक? वेदा, मीरा, आई, केशवजी बरे आहेत का? ते स्टेबल आहेत आता, पण आम्ही त्यांना ठाण्याला शिफ्ट करतोय। का? ते जे हॉस्पिटलमध्ये तिथे सोयी नाही आहेत का चांगल्या? इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जास्त चांगले उपचार होतील म्हणून मीच त्यांना इकडे आणलं। आई, वेदा कुठे आहे? वेदा! वेदा बाळा, प्लीज रडू नको। हे बाई लवकर घरी येणार आहे। प्लीज शांत हो। वेदा बाळा, काय झालं? का रडतीयस तू? नन्या, काय झालंय? का रडतीये ती? दादा ते मीरा वहिनीला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तुला जपणार